आणि आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातला अपडेट। या योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारने आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वळवलाय। याआधीही आदिवासी विकास विभागाचा दोनदा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला होता। तर सामाजिक न्याय विभागाचा सुद्धा 410 कोटींचा निधी वळवण्यात आलाय। आदिवासी विभागाचा तिसऱ्यांदा निधी वळवल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नाराजी व्यक्त केली जाते। नीती आयोगाच्या नियमानुसार आदिवासी आणि सामाजिक विभागाचा निधी असा वळवता येत नाही। मात्र इथे लाडकी बहीण योजनेसाठी या नियमांचं चक्क उल्लंघन झाल्याचं दिसतंय। तर लाडक्या बहिणींसाठी नीती आयोगाच्या नियमांना केराची टोपली दाखवली असं स्पष्ट दिसतंय। गेल्या काही महिन्यामध्ये कोणकोणता निधी या योजनेसाठी वळता केला होता हे आपण पाहूयात। याआधी दोन वेळा आदिवासी विभागाचा 235 कोटी 70 लाखांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला होता आणि सामाजिक न्याय विभागाचाही 410 कोटींचा निधी या योजनेकडे वळवण्यात आला होता। मात्र आदिवासी विभागाचा निधी 3 वेळा वळवूनही एरवी आदिवासींच्या प्रश्नावरती आक्रमक होणारे नेते गेले कुठे असा प्रश्न पडतोय। आदिवासींच्या प्रश्नासाठी मंत्रालयात जाळीवरती उड्या घेणारे नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर गप्प काय आहेत असा सवाल उपस्थित झालाय। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा 3 वेळा निधी वळवलाय, मात्र यावर एकदाही आदिवासी आमदार किंवा नेत्यांनी विरोध केलेला नाहीये। आदिवासींच्या हक्काचा 1000 कोटींचा निधी आतापर्यंत वळवला गेलाय, परंतु आदिवासी समाजातील एकाही आमदार किंवा लोकप्रतिनिधींनी याला विरोधच केलेला नाहीये। तर आदिवासी विकास मंत्रीही गप्प काय आहेत असा सवाल सारखा विचारला जातोय। दोन महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आहेत। एक म्हणजे सातत्याने लाडक्या बहिणीसाठी विविध विभागातून निधी वळवला जातोय। यावेळेला आदिवासी विभागातून 3दा निधी वळवण्यात आलाय, पण त्याचबरोबर लाडक्या बहिणींची कुठेतरी व्यवस्था करत असताना आदिवासी विकासाला खीळ बसणार का असा एक मोठा प्रश्न यातनं निर्माण होतोय। पण तसं असलं तरीही आदिवासी आमदार किंवा आदिवासी मंत्री यांनी मात्र या संदर्भामध्ये पूर्णपणे मौन बाळगलंय। अशा पद्धतीने मूग घेऊन हे सगळे का आहेत असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय। नीती आयोगाच्या नियमानुसार अशा पद्धतीने निधी खास करून आदिवासी विकास निधी वळवता येत नाही, परंतु तरीही हे करण्यात आलंय। दरम्यान आदिवासी समाजाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी काय म्हटलंय पाहूयात। आपल्यासोबत आदिवासी मंत्री, आदिवासी आमदार आपल्यासोबत आहेत। नरहरी झिरवाळ आहेत मंत्री। सर, खरं तर समाजामधून एक मोठा रोष पाहायला मिळतोय की एवढा निधी जो आहे तो वळवला गेलेला आहे। समाजाला माझी विनंती आहे किंवा मी आव्हानही करतो की आमचे आदिवासी विकास मंत्री किंवा आम्ही सगळे जे काही आहोत आमदार आदिवासी, आम्ही सगळेजण एवढेच बारकाईने लक्ष ठेवून असतो। आहे समज गैरसमज हे होत असतात, पसरवले जातात, पण आम्ही खात्रीनं सांगतो का आम्ही आपल्या 9.35% बजेटला एवढंच टिकप राहू का एकही रुपया कुठं कमी होऊ देणार नाही। नीती आयोगाचं पत्र आहे का जे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिलंय, सामाजिक न्याय विभागाला लिहिलंय, आदिवासी विभागाला लिहिलंय, त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे का हा निधी जो आहे कुठेही वळवता येत नाही। जर या निधीवरती अधिकचे पैसे द्यायचे असेल तर ती विभागाला देता येईल, मात्र मूळ रक्कम जी आहे ती देता येणार नाही। मूळ रकमेला कुठे हात लावलेला नाही। नीती आयोगाच्याच मताचे आम्ही आहोत, कारण नीती आयोग आमच्यासाठी बांधतं का नीती आयोगाने ठरवून दिलेलं आजपर्यंत 9.35% जे काही बजेट जवळपास 54 ते 55 वेळा 83 सालापासून आतापर्यंत बजेट झालंय। प्रत्येक वेळेला मायनस 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 मायनस, पण आता ह्या एक 10-15 वर्षापासून मध्ये 1-2 वर्ष जर सोडले तर प्रत्येक बजेट आम्ही हे प्लस करून घेतले। लाडक्या बहिणीचे 3,500 कोटी आता ऍड केले जाणार आहे, त्यामुळे तो धोका नाही भविष्यात होईल ना? धोका नाही होणार, मी सांगतो धोका नाही होणार, परत जाणार नाही। परत जाण्याचा जो आपण विषय सांगितला, मागच्या ठेस पुढचा शहाणा। मागच्या वेळेला आम्हाला ज्या पद्धतीनं पैसे परत गमवावे लागलेत, आम्ही आता तीच बाब जी 8 दिवसात आम्ही करायला पाहत होतो ते आम्ही महिनाभर आधी तयारीला लागू, तर 1 रुपया परत जाणार नाही।
नीती आयोगानं आम्हाला ठरवून दिले आस्थापना ही जनरलमध्ये आमची असायला हवी होती, पण मध्यंतरीच्या काही काळात थोडंसं चुकून ते पैसे आस्थापनेवर खर्च केले. माझी आपल्यामार्फत विनंती आहे शासनाला, का दादा वित्तमंत्री होते त्यावेळेला आमदार लहामटे साहेबांनी मुद्दा मांडला होता, मी अध्यक्ष होतो, त्यांनी मुद्दा मांडला होता का आमचा आस्थापना आमची जनरलमध्ये घ्या, कारण पूर्वी ती जनरलमध्ये होती आणि त्यावेळेला ती 863 कोटी होती, फार कमी नव्हती. आज ती जवळपास 2600 कोटीपर्यंत गेलेली आहे. 2600 कोटी म्हणजे 2000 कोटी 2500 कोटी तर आमची त्या आस्थापनेत जाते. आणि मग त्याच्यानंतर सरकार बदललं, दादा विरोधी पक्षनेते झाले, फडणवीस साहेब वित्त खातं त्यांच्याकडे होतं, मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला अजून आम्ही तो प्रश्न उचलला आदिवासी आमदारांनी का बाबा आमची आस्थापना परत करणार होते, शासनाने केली पाहिजे. दादा विरोधी पक्षनेते असताना दादांनी सांगितलं का मी कबूल केलं होतं, तर आता फडणवीस साहेब देतील. फडणवीस साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने ते पैसे देईल. आज मात्र निधी पळवला जातोय, तुमच्या खात्याला निधी नाहीये, तर शांत का? नाही, असं आहे, आमचे नेते सन्माननीय मंत्री महोदय झिरवळ साहेब असतील, माजी मंत्री राजेंद्र गावित साहेब असतील, विखे पाटील साहेब असतील, माजी मंत्री गावित साहेब, राजेंद्र गावित आणि दुसरे गावित साहेब, आता हे सिनियर नेते. आणि झिरवळ साहेब ज्या वेळेस महिनाभर म्हणजे आता अधिवेशन महिना भरायला हे रात्रीच्या 2-2 तास 2 वाजेपर्यंत लिहितात. आदिवासी बजेट कुठे कुठे निघता येईल, कुठे कुठे काढता येईल, कसं कसं करता येईल, आदिवासीच्या विकासाला कुठून कुठून पैसे उपलब्ध करता येईल, हे त्यांचा अभ्यास झालेला आहे. आम्ही जुनियर आमदार आहे, आम्ही काही बोलू शकत नाही, परंतु आदिवासीच्या विकासासाठी साहेब रात्रंदिवस झटत आहे. साहेबांना जी माहिती ती आम्हाला कोणालाच माहिती नाही. साहेब कुठेही आदिवासीला पैसे कमी पडून देणार नाही ही आमच्या सर्व 25 आमदाराला माहिती. लाडक्या बहिणींना जो पैसे दिलेले आहेत ते वाढीव निधी आहे, मात्र कुठेतरी आस्थापनेवरती सुद्धा जो खर्च केला होता तो सुद्धा आदिवासी विभागातून घेऊ नये असं नरहरी झिरवळ आणि खोसकर जे आहेत आमदार बोलताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सचिन शिंदे, सरसुणे, एबीपी माझा, मुंबई. आणि या मुद्द्यावरती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागच्या वर्षी 24-25 या आर्थिक वर्षामध्ये आदिवासी विभागाला एकूण 17,080 कोटी रुपये दिले होते. आणि या वर्षाच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाला 3240 कोटी रुपये वाढवून दिलेले आहे. म्हणजे मागच्या वर्षी 17,800 कोटी रुपये होते आणि यावर्षी 21,495 कोटी रुपये दिले. एकूण वाढ किती दिलेली आहे बजेटमध्ये? 3240 कोटी रुपये वाढवून दिले असल्यामुळे त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला, मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा 100% बजेट वाढवून मिळाले, जास्त बजेट मिळवून दिलं. त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही, कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही आणि केंद्र सरकार 100% आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे. त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबवा अशी विनंती. महाराष्ट्र शासनाची